आई शिवा दे इकडं मुर्दा कुठं गाळडा सांडपत्र्या काही येते काढणू आता आला की त्याच्या नड्यात पाणी टाकते मग ते वानेर आंब्याच्या झाडावर चढते ते करते बाथरूम याच्या तोंडावर पडते हे म्हणतो खरट पाणी कशाचं ते नेमकंच नाश्त्यात टाकणार की असा होतो हे मग हे म्हणतो आपल्या बायकोनं बोलवलं कडे आता लय शिवा देते मग पळत जातो एक धावचा पळतो दोन धावचा तरी घरी पळत जातो आणि म्हणतो ए सखे मला पाणी दे पिण्याकरिता मग ही म्हणते येते भाई इकडे रे मुर्द्या गालडा होता कुठं तू सांडपत्र्या इकडे म्हणते मग म्हणते दे ना पाणी मग हे मुसळ वरी फेकते हातातलं ती पाहिजे वरी राहते का नाही न त्या पतीवरते वाणी हिनं कधी आले आंघोळीले पाणी नव्हते अशी पाहिजे ते मुसळ सरळ येते नाकावर पडते नाकाचा काय ते डांबर रोड होते नाकाचा आणि मग करते पाणी आणते म्हणते आव कसं झालं एक गँग अशी करते मग म्हणते म्हणते आवाज तुले तसंच पाहिजे मले शिवा देता तू ठाकू बोलता मले तू तसंच पाहिजे दृष्टांत झाला सिद्धांत असा आहे की पतीच्या लपून कोणच नाही खावं एक पतिव्रता अशी नसावी की पतीच्या लपून नाही खावं आता मी तुम्हाला हे दृष्टांत कळणार नसेल तर दुसऱ्या पतिव्रतेचा दृष्टांत सांगतो एकदा तुम्ही भजन करा एक झुडप राहते ती पती म्हणते अव मला वडे लेच खावाट लागले लय दिवसाचे ते म्हणते अव आपल्या घरात सामाईनच नाही मग मी आणून देतो तुला सामाईन तू कर मग हे सामाईन आणायला जाते दुकानवर सामाईन आणून देते आणि हे म्हणते मी 2 चक्कर जमीन डवरतो तर 3 एकर जमीन डवरतो मग वावरात जातो मग ही वडे करते होते वडे त्याचे बनते वडे 3 ही पाहिजे मीठ झालं नाही का खरट का मरट म्हणून कच्चा का मच्चा म्हणून 1 खाते शिजला का भिजला म्हणून 2 खाते आणि आपणच केले आपल्या कोण म्हणणार म्हणून ती नाही खाऊन घेते तिकून पती शेतातून येते आणि म्हणते दे बरं वडे म्हणते अहो त्याची लय मोठी कहाणी आहे थांबा तुम्ही पहिले एवढं पाणी प्या मग म्हणते अहो सांग म्हणते पाणी पिलं म्हणते पाणी मग म्हणते सांगतो थांबा मग ही ते कवाड लावते आणि कडा मगचा चाबूक काढते आणि म्हणते सांग बरं काय कहाणी याची मग ती म्हणते अव म्या कच्चा का मच्चा म्हणून 1 खाल्ला शिजला का भिजला म्हणून 2 खाल्ले मॅच केले मला कोण म्हणणार म्हणून तिनंही खाऊन घेतले म्हणून यानं असं केलं लागते का हुकते म्हणून 1 हाणला लढते का पडते म्हणून 2 हाणला आपलीच बायको आपल्या कोण म्हणणार म्हणून यानं पण हाणायचंच केलं गंगा जमुना नर्मदा सर्व नद्या एकत्र केल्या म्हणून नवऱ्याच्या लपून कोणच खाऊ नये आता मी तुम्हाला अजून दुसऱ्या पतिव्रतेचा दृष्टांत सांगतो एकदा भजन करा एका गावात असा जोडप राहते ती नवरा उठला की देते बेसन भाकर अंधार ते लवकर शेतात फर हाटलं जीवाले बरं वाटलं पाहिलं तर काय होते ओळखा तुम्ही अहो सांगा ना बोला ना जरा बोलत असते कीर्तनात पण तुम्ही बेसन बरोबर फर हाटलं जीवाले बरं वाटलं ती
तू फर हाटलं आणि जीवाले बरं वाटलं ते मग ही करून देते दररोज शिळी भाकर आणि बेसन जाय म्हणते वावरात मग ही करते धामण कोक्या माहित आहे का तुम्हाला माहित आहे का नाही आ नाही कोणाला माहित आहे हातवरी करा आता करून खाजा मी सांगतो तुम्हाला नवऱ्याच्या मांगारी बरं नाही तर नवऱ्या देखतच खासाल हा वावरात गेल्यावर नवऱ्याला द्यायचं फरफर हाटलं जीवाला बरं वाटलं बेसन आणि मग खायचा तुम्ही खुंबळून आणायचं मस्त आता पहा ऐका मी सांगतो दुधानं तुपानं भिजवलेला उंडा चुलीत भाजायचा आणि खायचा मग ही अशीच दररोज खाते 10 क्विंटलची होते आणि मग तिचा पती शेतातून येते मग ही जेवायला दररोज देते मग ही म्हणते सावा तू जेवण तू काय खात ती म्हणते जाऊ द्या माया डाव्या चुलीत मग ते डाव्या चुलीत काय आहे व सांगा ना डाव्या चुलीत काय मग ही सांगते डाव्या चुलीत तेलानं तुपानं दुधानं भिजवलेला उंडा मग हे म्हणते मले पण खायचा म्हणते धामण कोक्या मले पण खायचा म्हणते मग ती म्हणते थांबा देतो मग ही देते हाव म्हणते लय खाऊ नसते वावरात गेलं की भूत येते पाहायचं तुमच्या मळ्याखाली आज येते का भूत मग हे खाते वावरात जाते झोपते ही काय करते बैलाच्या घुंगर माडी अंगाले पोटाले बांधते केस मोकळे सोडते पांढरी साडी नेसते आणि घुंगर बांधते आणि त्याच्या मळ्याखाली जाते आणि म्हणते की धामण कोक्या खाई त्याचं घर कुठं हाय धामण कोक्या खाय